नेचर सिलिंग निसर्गोपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओमध्ये आपण वडाचे झाडाचे औषधी गुणधर्म बघणार आहोत। वडाच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं। वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या वडाच्या भोवती दोरा गुंडाळून 7 फेरे मारून 7 जन्मी हाच पती मिळावा आणि त्याचं दीर्घायुष्य वाढावं यासाठी प्रार्थना करत असतात। विविध आपल्या ज्या काही पूजा आहेत हिंदू धर्मातल्या, तर त्यामध्ये सुद्धा ह्या वडाचे पानं वापरले जातात। वडाचे पानं असतील ह्या पारंब्या आहेत आणि ह्या पारंब्याला ज्या मुळ्या आलेल्या आहेत त्या सुद्धा औषधी मानल्या जातात। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या वडाच्या औषधी गुणधर्माची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। ह्या वडाच्या झाडाला फिकस इंडिका असं म्हटलं जातं। इंग्लिश मध्ये याला बनियान ट्री असं म्हटलं जातं। तर ह्याच वडाच्या झाडाचे औषधी गुणधर्म आपण जाणून घेणार आहोत। हे गुणधर्म जाणून घेण्याच्या अगोदर आपण बघूयात की याची जे काही पारंब्या आहेत त्या पारंब्या जरी आपण रोवल्या तरी त्यापासून झाड तयार होतं। याच्या जे काही फळं असतात त्या फळामधल्या बिया पडल्या तर त्यातून सुद्धा झाड तयार होतं। याची आपण ही फांदी माझ्या हातामध्ये दिसत आहे ती जरी आपण कुठं लावली तरी ते त्याचं वटवृक्ष तयार होत असत। हे वटवृक्ष 100, 150, 200 वर्ष जगत। त्याला खूप दीर्घायुष्य असतं। त्यामुळे याच्यामध्ये एक जीवनीय शक्ती आहे की जी आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवणार आहे। विशेष करून स्त्रियांचे आणि पुरुषांचे जे काही आजार आहेत त्यावर हे उपयोगी ठरणार आहे। तर आता आपण जाणून घेऊयात याचे औषधी गुणधर्म। पहिला औषधी गुणधर्म, स्त्रियांमध्ये व्यवस्थित बीज निर्मिती व्हावी आणि पुरुषांमध्ये त्यांचं स्पर्म काउंट वाढवण्यासाठी आपल्याला काय उपाय करायचे। तर आपल्याला काय करायचंय, याची हे काही पानं आहेत। ह्या पानाला हा एक कोंब दिसत असेल आपल्याला, हा कोंब आहे। तर हा कोंब आपल्याला तोडून घ्यायचा आहे आणि हा कोंब आपल्याला 8 ते 10 कोंब घ्यायचे आहे आणि हे कोंब आपल्याला भिजवत ते उकळवायचे आहे आणि ते जे पाणी आहे ते आपल्याला दुधामध्ये परत उकळून घ्यायचे आहे आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकून ते दूध जर आपण सेवन केलं ह्या कोंबचं, तर स्त्रियांमध्ये त्यांची जी काही बीज निर्मिती असेल किंवा इन्फर्टिलिटी असेल तर ती इन्फर्टिलिटी दूर होते आणि पुरुषांमध्ये त्यांचं जर शुक्राणू म्हणजे स्पर्म काउंट कमी असेल तर ते वाढवण्यामध्ये मदत होत असते। दुसरं आहे की ह्या पारंब्या आहेत, ह्या पारंब्या याचा जर आपण काढा, त्याच्यामध्ये खडी साखर आणि त्याच बरोबर विलायची किंवा केशर टाकून जर ते दूध आपण जर पिलं तर त्याने सुद्धा पुरुषांचा स्पर्म काउंट वाढणार आहे, शुक्राणूचं प्रमाण वाढणार आहे। आणि स्त्रियांमध्ये अंगावरनं पांढरं जात असेल तर त्यामध्ये हे उपयोगी ठरणार आहे। स्त्रियांना पाळीमध्ये जास्त रक्त जात असेल तर अशा वेळेस सुद्धा त्यांनी ह्या पारंब्याचा काढा जर सेवन केला किंवा कल्प तयार करून जर सेवन केला, हे जे काही मिश्रण सांगितलंय तर ते वापरून तर त्यांना नक्कीच फायदा होणार आहे। आता ह्या वडाचं जे काही पान आहे हे तोडल्यानंतर हा जो काही पांढरा चीक निघतो यामधनं, तो पांढरा चीक आपण बत्तासे घ्यायचे आहे आणि त्या बत्तास्यावर हा पांढरा चीक टाकून तो जर आपण सेवन करत आहे सकाळी उपाशीपोटी, तर पुरुषांमध्ये जे स्पर्म काउंट ची कमी आहे म्हणजे शुक्राणूची कमी आहे ती कमी दूर होण्यास मदत होणार आहे। त्यानंतर ह्या वडाच्या पारंब्या जर आपण टूथपेस्ट म्हणून वापरल्या किंवा याचा काढा कल्प आपण उपाशीपोटी सेवन केला तर दात मजबूत होतात। वट जटादी तेल आहे, याच्या पारंब्या पाना याच्या पार्ट पासून बनवलं जातं। ते वट जटादी तेल हे केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरणार आहे। आपण जर हे व्यवस्थित केसांना लावलं तर केसांची गळती थांबेल आणि केसांची वाढ लवकरच वाढत जाईल। तर केस गळतीवर ते वट जटादी तेल उपयोगी ठरणार आहे। जॉईंट पेन असेल, जॉईंट पेन, सांधेवात असेल, कुठेही सुजन आलेली असेल, ते सुजन कमी करण्यासाठी आपल्याला हे पानं घ्यायचे आहे। हे पानं तव्यावर भाजवून
ज्या ठिकाणी आपल्याला सूजन आली आहे, जॉइंट पेन आहे, त्या ठिकाणी जर लावलं, तर आपल्याला नक्कीच याचा फायदा होणार आहे. हे पानं आपण उकळवून जरी आपण आपण ज्या ठिकाणी वेदना, सूजन आहे त्या ठिकाणी लावला, तर त्याने सुद्धा फायदा होत असतो. त्यानंतर विविध प्रकारचे स्किन डिसीजेस म्हणजे त्वचा विकार असेल, फंगल इन्फेक्शन असेल, कुठलीही खाज असेल किंवा मग आपल्या अंगावर पित्त उभरलेलं असेल, तर अशामध्ये सुद्धा आपण याचे जे काही पानं आहेत, त्याचा काढा किंवा या पानाचा जो चीक निघतो, तो जर ज्या ठिकाणी आपल्याला खाज येते त्या ठिकाणी लावला, तर त्यांना नक्कीच ते फंगल इन्फेक्शन दूर होण्यास मदत होत असते. आपल्याला जर पायाच्या तळव्याला चिखली म्हणजेच फंगल इन्फेक्शन झालंय, तर अशा वेळेस आपण याचा चीक आणि किंवा मग ह्या पारंब्याचा काढा किंवा लेप बनवून तो जर त्या ठिकाणी लावला, तर ते चिखली दूर होण्यास मदत होणार. आपल्याला वारंवार तोंड येत असेल, माउथ अल्सर्स असतील, तर अशा वेळेस आपण याचा पानाचा काढा किंवा ह्या मुळांचा काढा जर आपण गुळण्या केल्या त्याने किंवा सेवन जरी केला, तर आपला माउथ अल्सर्स म्हणजेच तोंड वारंवार येत असेल, तर ते दूर होण्यास मदत होत असते. तर हे होते ह्या वडाच्या झाडाचे औषधी गुणधर्म. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं YouTube चॅनल डॉक्टर अभीज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.